चांगलं वाटतंय, मला करायचं होतं हा. ओके, तुझं स्वप्न होतं? नाही केला प्रॅक्टिससाठी, कुठल्या गोष्टीसाठी नको आज असं काहीच नाही केलं. व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं सांगितलेलं ऐकायचं. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत करंजमध्ये आणि रात्रीचे आता वाजले 1:45 आणि बरोबर 2 वाजता आपण या जलतरण मोहिमेसाठी सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत आहे शार्दूलचं वय सध्या 11 वर्ष आहे आणि शार्दूल करंजा ते गेटवे ऑफ इंडिया असं 24 किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे समुद्रामागे. शार्दूल, तुझी या संपूर्ण मोहिमेसाठी कशी तयारी केली? तू रोज किती तास म्हणजे या मोहिमेचा सराव करतोस तेव्हा सांग. 3 तास प्रॅक्टिस करायचं रोज. ओके, मग प्रॅक्टिस तू कशी केली? समुद्रामध्ये केलीस की स्विमिंग पूलमध्ये केलीस? स्विमिंग पूलमध्ये करायचो आणि संडेला समुद्रात जायचो. ओके, आणि तुझा रोजचा आहार काय म्हणजे आहारामध्ये काय काय खातोस? काही स्पेशल की नॉर्मल आपल्या घरचं जीवन वगैरे? नॉर्मल. ओके, आणि वयाच्या किती वर्षापासून तू स्विमिंग करत आहेस? तरी पण 9 वर्षापासून. आणि नुकतीच कुठली स्पर्धा तू खेळून आलास? सिंधुदुर्ग. म्हणजे कधी ती लास्ट खेळली होतंस? डिसेंबर. त्याच्यात काय तुला बक्षीस वगैरे काय मिळालं होतं? ओके, म्हणजे स्पर्धेसाठी त्याने भाग घेतला होता. ओपन सी चॅलेंज होतं ते, बरोबर? आणि समुद्रामध्ये तुझी कितवी आता ही मोहीमध्ये? पहिलीच. म्हणजे अशी लांबी 24 किलोमीटरची पहिलीच आहे. तर मागं सिंधुदुर्गमध्ये पण समुद्रामध्ये केलं होतीस ना? ओके, तर तिथं नंबर आलेला. ओके, तिथे कितवा नंबर आला? 5. ओके, तर आता शार्दूल बरोबर ठीक रात्रीच्या 2 वाजता या ठिकाणी सुरुवात करणार आहे. दर्यादेवाला मानाचा नारळ अर्पण करून या मोहिमेला सुरुवात करणार. तर शार्दूलला या संपूर्ण मोहिमेसाठी आपण शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, आता आपल्या सोबत शार्दूलचे आई वडील आहेत आणि शार्दूलचे वडील स्वतः इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि त्याचेच धडे सध्या शार्दूल गिरवत आहे. तर शार्दूलचं सध्या वय आहे 11 वर्ष. तर मी शार्दूलच्या वडिलांना विचारतो की शार्दूलचा रोजचा म्हणजे कशा प्रकारे प्रॅक्टिस करतो? रोजचे किती तास तो स्विमिंग पूलमध्ये देत असतो या मोहिमेसाठी? 3 तास तरी तो प्रॅक्टिस करतो दररोजचा तो स्विमिंग पूलमध्ये, आणि इथे सर त्याची प्रॅक्टिस घेतात. ओके, आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तरी? आता मी त्याला मगाशी पण विचारलं, पण तुमचा एक अंदाज कितव्या वर्षापासून तो स्विमिंग करत आहे? 8-9 वर्षापासूनच सुरुवात केली. ओके, आणि आता शेवटची स्पर्धा खेळण्यासाठी कुठे गेला होता तो? मालवण सिंधुदुर्गमध्ये. तर तुमचा या स्विमिंग मागे ज्याला कसा सपोर्ट आहे? म्हणजे आता त्याचं स्विमिंग तुम्ही करिअर बघत आहात की पुढे म्हणजे त्याला कुठपर्यंत घेऊन जाण्याचं तुमचं हे आहे म्हणजे स्विमिंगमध्ये? आता त्याच्यावर आहे, नॅशनलपर्यंत तरी जायला पाहिजे. नक्कीच. आता कारण की कुठलाही खेळ बघितला तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस तर त्याला करावी लागेल. आता जसं तुम्ही म्हटलं की रोजची त्याची 3 तासाची सराव आहे, तर समुद्रामध्ये तुम्ही सराव केला होतात का? म्हणजे ही जवळपास 24 किलोमीटरची ही त्याची मोहीम असणार आहे. तर या 24 किलोमीटरच्या मोहिमेसाठी त्यांनी किती वेळा समुद्रामध्ये म्हणजे हे केले सराव केलेला आहे? समुद्रामध्ये प्रॅक्टिससाठी म्हणजे माझा संतोष दादा आहे, संतोष पाटील सर. ते त्याचा सराव घेतात दर संडेला. त्याचा पिरवाडपासून ते आपले केगाव मानकेश्वर बीचपर्यंत त्याची डेली प्रॅक्टिस करते. ओके, चालेल, धन्यवाद. नमस्कार सर्वांना. प्रथम जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत तिथे करंजा जेटीत. आज शार्दूल अमोर भोईर याचा आपण 18 किलोमीटरचा सागरी अंतर आज तो प्रयत्न करणार आहे पूर्ण करण्याचा. करंजा जेटी टू गेटवे ऑफ इंडिया. वय वर्ष 11. त्याचे वडील भारतीय नौसेनेमध्ये कार्यरत आहेत आणि खूप मेहनती, आणि ते सुद्धा स्पोर्ट्समॅन आहेत. त्याचे कोचिंग माझा भाऊ हितेशकडे तो कोचिंग करतो. आणि आपल्या इकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. आणि इथे जे त्याच्यासोबत आलेली आहे पूर्ण टीम, लाईफगार्ड्स आहेत, रेस्क्यू टीम आहे, आणि त्याचे जे आजोबा आणि त्याची पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी.
तसेच त्याला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना आणि ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर त्यांनी पार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता या ठिकाणी शार्दूलची तयारी होते. ड्रेस चेंज करून स्विमिंग कॉस्ट्यूम घालून सुरुवात करतो. त्याची कॅप कुठं आहे? हे कॅप पुढे कॅप द्यायची. शार्दूलच्या बॉडीला ग्रीस लावण्यात येते संपूर्ण बॉडीला. हे त्याला पाण्यामध्ये संपूर्ण प्रोटेक्शन देईल. सर, या ग्रीसचे काय ॲडव्हान्टेज असतात? ग्रीसचा ॲडव्हान्टेज असं असतं की आपले हे जे मसल आहे तर पाण्याचा पहिला जो आपल्याला इफेक्ट होतो तो मसलवर होतो आणि मसल नंतर मग आतमध्ये हाडाला, म्हणजे आपल्याला थंडी लागतं ती ज्या वेळेला आपल्याला हाडाला गारवा जातो तेव्हा आपल्याला थंडी भरून येते. तर हा ग्रीस हे 1 ते 2 तासासाठी प्रोटेक्शन असतं. बघ तुला कम्फर्टेबल काल होता. या ठिकाणी छोटे बूट सुद्धा आता तयार झालेले आहे, जी कंटिन्यू शार्दूलच्या सोबत राहणार आहे ही बोट. इन केस जर काही इमर्जन्सी असेल तर या बोटीमधून मदत म्हणून एक सेफर साईड कायाक बोट. आपण कायकिंगला ही बोट पाहतो, कायाक बोट बोलतात तिला. मित्रांनो, आता शार्दूल सज्ज झाला आहे. शार्दूल, ऑल द बेस्ट तुला मम्मीसाठी. थंडी लागते काय? लागते? गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपली ही अशी बोट आहे, आपल्यासाठी स्पेशल बोट आहे. हा आहे शार्दूलचा मामा. आपण शार्दूलचा मामा आहे आणि आमची सगळी शार्दूलला सपोर्ट करण्यासाठी आलेली मंडळी. आता दरम्यान शार्दूल निघाला आहे आणि आता आम्ही त्याच्याच मागे मागे जाणार आहोत. खिलाडी आहे, काय सांगशील कसं वाटेल? भारी वाटतंय. मामा नाव आपला? वरुण पाटील मामा आहे. नंतर काय सांगशील आता असं कार्यक्रम करायला निघालेला आहे? आपण पाहू शकता या ठिकाणी शार्दूल आणि या छोटी जी बोट आहे, कायकिनची बोट आहे, त्या ठिकाणी शार्दूल पोहत आहे. आणि अशी आमची ही बोट आणि ती बोट, या 2 बोटमध्ये आम्ही शार्दूलला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत. बालू आता जवळ कोण राहणार आहे? आपण जवळ राहणार आहे. ती बोट. मित्रांनो, करंजा ते रेवस असा नवीन सागरी पूल आपल्या भेटीला येत आहे आणि काहीच वर्षात या पुलाची सुद्धा सुरुवात होणार आहे वाहतुकीसाठी. तर नवी मुंबईपासून ते अलिबागला येणं अगदी सहज सोपं होऊन जाईल. मुंबईपासून अलिबागला येणं अगदी सहज होऊन जाईल. आता जवळपास 1 तास झालेला आहे शार्दूल याला पाण्यामध्ये उतरून आणि कोणताच ब्रेक झालेला नाहीये. थोडंसं फक्त एनर्जी ड्रिंक घेतलं त्याने.
मित्रांनो, पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहू शकता. अगदी वेगाने पाण्याचा प्रवाह सुरुवात आणि या प्रवाहाला चिरत शार्दूल पुढे पुढे निघाला होता. मंडळी, बोटीवर बनवलेला चहा तसेच बोटीवर बनवलेले जेवण नेहमीच चवदार असतात. नाही तर सगळी जण एकदा डिलीट. काय रे तर शब्द आहे. नाही तर सगळी जण एकदा डिलीट. आता जवळपास सकाळ होते आणि सूर्योदय सुद्धा होत आहे आणि आपला शार्दूल या ठिकाणी नॉन स्टॉप 2 वाजल्यापासून होत आहे. जवळपास 4.5 तास झालेले आहेत आतापर्यंत आणि या ठिकाणी मुंबईच्या दिशेने सुद्धा आम्ही पोहोचत आहोत. फुल कॉन्फिडन्स वाढणार. इझी असते ते काय वरती ओटी समावून चेंजर्स आज गाडी चिंता त्याला मित्रांनो, सकाळचे वाजले 7 आणि जवळपास आता उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि अजून इथून तब्बल 1 तासाचा प्रवास बाकी आहे. आम्हाला ह्याला वळसा घालून जायचंय. ते जवळपास अजून 1 तास जाणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई आणि शार्दूलचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याचे सर्व स्विमिंगचे सहकारी, सर्व मित्र पाण्यामध्ये उतरलेले आहेत. सलग 4.5 तास आता झालेले आहेत. शार्दूल पाण्यामध्ये 2 वाजता सुरुवात केली होती आणि आता जवळपास 7 वाजत आलेत. मित्रांनो, पारस सुद्धा पाण्यात उतरते. पायरसची सुद्धा पहिल्यांदाच. चलो 1 2 3 मार. पारस सुद्धा गेलेल्या पाण्यामध्ये अजून सुद्धा 5 ते 6 किलोमीटर बाकी आहे. मात्र त्याच्या सुद्धा जिद्दीला सलाम. आता सर्व शार्दूलचे मित्र आणि पारस सर्व पाण्यामध्ये उतरलेले आहेत. बुरकट दिसतंय धुक्यामुळे. कॉर्डेलिया सगळे मित्रांनो, कॉर्डेलिया सुद्धा पाहू शकता. क्रूज बहुचर्चेत असलेली क्रूज कॉर्डेलिया आणि मुंबईमध्ये येणारी एकमेव क्रूज कॉर्डेलिया, श्रीमंत लोकांची क्रूज. मित्रांनो, आता आपण जवळपास मुंबईपर्यंत आलेलो. तुम्हाला दाखवतो मी. या बाजूला इकडे पाहू शकता अशी मुंबई गेटवे पर्यंत आलेलो आणि या कुलाब्याचा परिसर. आमची सर्व बोटीवरची मंडळी आणि त्या बोटीमध्ये सुद्धा काही आमची माणसं आहेत आणि या ठिकाणी शार्दूलचे सर्व मित्र त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेले आहेत. या ठिकाणी बोटीच्या अगदी जवळपास आहे तो शार्दूल आहे. पाहू शकता तुम्ही, गोल्डन कलरची टोपी, तो आहे शार्दूल. आणि त्याचे बाकीचे मित्र सुद्धा त्याच्यासोबत रोज सराव करत असतात. शार्दूलचे सर्व मित्र. छोटा सुद्धा पाण्यात चाललेला आहे.
छोटा चॅम्प आता रेडी होतोय. याच्या आधी सुद्धा आपण एक छोटा बघितला. शार्दूल पेक्षाही कमी वयाचे आहे ते दोघं. मात्र आता हा सुद्धा छोटा सज्ज होते आणि तुम्ही पाहू शकता आता या बोटीतून तो उडी मारणार आहे. काही किलोमीटर बाकी आहेत आणि हे सुद्धा त्याचे मित्रला प्रोत्साहन देण्यासाठी उतरलेत गेलेले आहे. आणि हा सुद्धा एक छोटा, आता दोघांची जोडी. पाहू शकता या छोट्यांचे वय वर्ष आणि त्यांची हिंमत, त्यांच्या हिमतीला नक्कीच दाद दिली पाहिजे मित्रांनो. वय वर्ष फक्त 7 हे दोघं. हा छोटा टिल्लू फक्त 7 वर्षाचा आहे. जो प्रथम आहे होडी सोबत चाललाय तो आहे पारस. सर्वांना एकच ताकीद देऊन पाण्यामध्ये सोडून दिलेले आहे की परत तुम्हाला वर नाही घेणार. म्हणजे इथून सुद्धा अजून 4 ते 5 किलोमीटर त्यांना पोहायचं आहे कंटिन्यू. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना वर घेतलं जाणार नाही. आणि एकदम दृढ निश्चय करून हे सर्वजण छोटे पाण्यामध्ये उतरले. यामध्ये सर्वात छोटा आहे तो हा चिमुरडा, हा छोटा टिल्लू फक्त 7 वर्षाचा आहे. त्याच्यासोबत अजून एक आहे, हा पहा इथे, हा सुद्धा 7 वर्षाचा आहे. आणि सर्वात आधी पारस. मित्रांनो आपण पोहोचलोय ते जवळपास मुंबईमध्ये माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी. आणि समोरच्या बाजूला पोहत आहेत. या ठिकाणी सूर्यनारायण सुद्धा उगवलेले आहेत पाहू शकता. या ठिकाणी सँडरॉक सुद्धा आपण पाहू शकता. आणि एक मोठी शिप, सुंदर अशी सोनेरी पहाट तुम्ही अनुभवू शकता थेट बोटीवरून. आणि छोटे छोटे चिमुरडे फक्त काही किलोमीटरचं अंतर बाकी आहे. म्हणजे जवळपास आता 3 ते 4 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. मित्रांनो मुख्य म्हणजे जर तुम्ही कधी मांडेवरून जर मुंबईच्या दिशेने समुद्री मार्गे जर आला असाल तर मुंबईकडे येत असताना 2 ते 3 आपल्याला रिक्स लागतात. ONGCच्या त्या ठिकाणी खाणी आहेत, ते कच्च्या तेल काढण्याच्या खाणी आहेत. तर त्या ठिकाणी भरती ओटी व पाण्याचा प्रवाह भरपूर असल्या कारणाने आमचे जवळपास 1.5 तास वाया गेले. तो बिचारा चिमुरडा शार्दूल त्या ठिकाणी 1.5 तास पाण्याशी झुंज देत होता आणि पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध त्या ठिकाणी पोहत होता. आणि 1.5 तास अंतर एकाच जागेवर कापत असताना त्याने पुढे आता आगेकूच केलेली आहे. आणि आम्ही जवळपास आता माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो मुंबईच्या दिशेने आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला अजून या बाजूला जायचं आहे, या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने. आणि या ठिकाणी सुंदर अशी पहाट सुद्धा सूर्यनारायण त्या ठिकाणी उगवलेले आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता शार्दूल आलेला आहे पोहत पोहत. तुम्ही गोल्डन कॅपवाला पाहू शकता शार्दूल आहे. आणि त्याचे सर्व सहकारी हा आहे पारस कुते. आणि बाकी शार्दूलचे सर्व मित्र जे सोबत प्रॅक्टिस करत असतात. आणि हे सुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा करत असतात. 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर फक्त आता. चल 3 किलोमीटर आहे, मार मस्त. फक्त 3 किलोमीटर आता बाकी आहे. शार्दूल रात्रीच्या 2 वाजल्यापासून पाण्यात उतरलाय आणि 2 वाजल्यापासून कंटिन्यू पोहत आहे. सलाम आहे त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या मेहनती. या ठिकाणी पारसला सुद्धा पाहू शकता छोटा चिमुरडा, तो सुद्धा एक स्विमर आहे. आणि यावेळी पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यामध्ये उतरलेले. अनेक स्पर्धा तो सुद्धा खेळत असतो स्विमिंग पूलमध्ये.
आणि बक्षीस सुद्धा जिंकलेले आहेत. या दोन्ही जोडीने पारस असेल आणि शार्दूल एकत्रित या दोघांनी बक्षीस जिंकलेले आहेत. आणि स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आमची एक बोट पुढे गेलेली आहे त्या ठिकाणी आणि आमची दुसरी बोट आपल्याला आता त्या ठिकाणी जायचंय. हा शार्दूल निघाला इथून आणि समोर आपल्याला दिसत आहे गेटवे ऑफ इंडिया. आपलं डेस्टिनेशन पॉइंट हे आहे गेटवे ऑफ इंडिया. आणि शार्दूल आता थोड्या वेळातच आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचेल, आपल्या डेस्टिनेशन पॉईंटपर्यंत पोहोचेल. शार्दूल थोडासा राहिलाय, थोडा बाकी. कमॉन, संपत आलाय. मस्त. कमॉन शार्दूल, शाबाश. पूर्ण करायचे. आपण पोहोचलो होतो गेटवे ऑफ इंडिया इथे आणि आमची बोट आता पुढे आलेली आहे आणि दुसरी बोट आहे जी शार्दूलच्या सोबत आहे ती बोट मागून आता येत आहे. ते माझ्या मागे आहे गेटवे ऑफ इंडिया. आपण आता या फेरी बोट्समधून ज्या एलिफंटाला वगैरे जात असतात त्या बोटमधून आलो आणि आमची ती बोट होती ती पाठीमागे. मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आता शार्दूल आलेला आहे. तब्बल रात्री 2 वाजल्यापासून तो समुद्राच्या पाण्यामध्ये उतरला होता आणि आता जवळपास 8:45 वाजत आलेले आहेत आणि समोरून शार्दूल येतोय. मी तुम्हाला दाखवतोय. समोरची बोट येत आहे शार्दूलची. मित्रांनो, आता समोरून शार्दूल येतोय. ओके, नॉनस्टॉप त्याने हा प्रवास, हा पल्ला जवळपास 22 ते 24 किलोमीटरचा पल्ला त्याने नॉनस्टॉप पद्धतीने पार पाडलेला आहे. रात्री 2 वाजता निघाला होता. आम्ही सुद्धा या संपूर्ण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतो आणि जवळपास 9 वाजायला आलेले आहेत आणि शार्दूल पोचते. तो गेटवे ऑफ इंडिया म्हणजे त्याचा जो डेस्टिनेशन पॉईंट होता ज्या मुक्कामाकडे आपण पोचतोय. त्याचे वडील स्वतः इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि नक्कीच वडिलांसाठी सुद्धा अभिमानाचा क्षण असणाऱ्या त्याची आई सुद्धा त्याच्यासोबत मागच्या त्या बोटमध्ये दिसत आहे आणि शार्दूल जवळपास पोचत आहे. मित्रांनो, शेवटचे काही क्षण बाकी आहेत आणि हा असा इथे किनारा. अरे वाजवा, टाळ्या वाजवा. स्वतः शार्दूलचे आई वडील या ठिकाणी आहेत. तर शार्दूल आता पोहोचत आहे आणि बाहेर ये, उभा राहील. ये थोडा पुढं, थोडा पुढे ये. शार्दूल आता पोहोचला. अगदी अभिमानाचा क्षण तुम्ही पाहू शकता. आनंदाचा क्षण शार्दूलच्या घरवाल्यांसाठी. संपूर्णतेने हा प्रवास अगदी सहजपणे पार पाडलेला आहे. रात्री 2 वाजता निघाला होता आणि जवळपास आता 9 वाजले आहेत.
शार्दूल आणि शार्दूलच्या संपूर्ण परिवारासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे मित्रांनो. नक्कीच सर्व भावुक झालेले आहेत. अथक प्रयत्नाने आणि खूप मेहनतीने शार्दूलने हे यश संपादन केले. या यशामागे त्याच्या आई वडिलांचं नक्कीच हात आहे मित्रांनो. आणि शार्दूलला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब आणि सर्व मित्र परिवार आलेले आहेत. आजोबा सुद्धा आलेले आहेत. नक्कीच सर्व जांभुलटी बॉसियांसाठी आणि आमच्या पेंटकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. आणखी आमच्या विभागातून हा छोटा चिमुरडा फक्त वय वर्ष 11 आहे आणि त्याने हा कारनामा करून दाखवले मित्रांनो. या ठिकाणी शार्दूलला मित्रांनो शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याचे संपूर्ण परिवार आलेला आहे. आणि काही या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहे. महाराष्ट्र राज्य ॲक्वॅटिक्स तर्फे या ठिकाणी काही ऑब्झर्वर सुद्धा आलेले आहेत शार्दूलसाठी. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे. शार्दूल अमोल भोईर यांनी करंजा जेटी ते गेटवे ऑफ इंडिया हे 18 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. त्याला ओपन वॉटर आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर त्याचा ऑफिशियल टायमिंग ते डिक्लेअर करतील. सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे शार्दूल यांचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी टोटल टाइम घेतलाय 6 तास 21 मिनिटं आणि 21 सेकंद. त्यांनी आजचा प्रवास तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल की सकाळी थंडी आणि अशा हाय करंटमध्ये त्यांनी स्टार्ट घेतलेला आहे आणि आज इथे फिनिश केलेला आहे. हा आज त्याचा पहिला इव्हेंट आहे. त्याच्या आई वडिलांचं स्वप्न होतं, आज त्यांनी तो पूर्ण केलेला आहे. तसेच त्याची फॅमिली, आजी आजोबा पण त्याच्या म्हणजे आजोबा पण होते. तसेच घरातले सकाळी आवर्जून 2 वाजता स्टार्ट होतं तर ते 1 वाजल्यापासूनच रेडी होते. त्यांचे पण इथं त्यांना पण एक शुभेच्छा. आणि त्याचा अमोल हा भारतीय नौसेनेमध्ये आहे आणि त्याचा पूर्ण स्टाफ सुद्धा इथे आलेला आहे. त्यांचे पण मनापासून शुभेच्छा. आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे ट्रॉफी जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स नॅशनल प्लेयर आहेत ते देतील. आणि सर्टिफिकेट राज पाटील आणि साई पाटील हे इंटरनॅशनल स्विमर आणि विंड सर्फर मेडलिस्ट आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी हे उपक्रम असेच सातत्याने करत राहू असे शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेटा आमचा एक जरा फोटो घे सरांना. आपल्यासोबत शार्दूलचे आई वडील आहेत आणि ज्यांनी हा स्वप्न बघितलं होतं की शार्दूलने करंजा ते गेटवे इंडिया पार करायचं आणि त्यांचं हे स्वप्न त्यांच्या मुलाने 11 वर्षाच्या मुलाने सत्य केलं. तर तुमचं आता मी ज्यावेळी शार्दूल या ठिकाणी आला तेव्हा नक्कीच आईवडिलांच्या दोघांच्या पण डोळ्यामध्ये अश्रू होते. कारण की 11 वर्षाचा मुलगा रात्री 2 वाजता समुद्राच्या पाण्यात उतरला होता आणि तब्बल आता 9 वाजलेले आहेत आणि एवढे तास सलग तो कंटिन्यू पाण्यामध्ये होता. तर यामागची सर्व मेहनत जाईल ती ह्या 2 व्यक्तींना जे की त्याचे आईवडील आहेत. तर आईला कसं वाटतं याबद्दल की त्यांच्या मुलाने हे यश संपादन केले आणि त्याच्या यशाला एवढं कौतुक देण्यासाठी एवढ्या संख्येने सर्वजण उपस्थित आले. तर त्याच्या मेहनती भागे तुम्हाला काय म्हणायचं आहे या यशाबद्दल? या यशाबद्दल त्याचीच मेहनत आहे, त्याची प्रॅक्टिस. कधीच कंटाळा नाही केला प्रॅक्टिससाठी, कुठल्या गोष्टीसाठी नको आज असं काहीच नाही केलं. व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं, सांगितलेलं ऐकायचं, सरांचं आमचं सगळ्यांचं ऐकायचं. ओके. आणि
शार्दूलचे वडील स्वतः इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि स्वतः समुद्राचे एक प्रकारचे म्हणावे लागेल तर ज्यांचं अधिराज्य म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इंडियन नेव्हीमध्ये ते कार्यरत आहे आणि स्वतःसुद्धा एक चांगले स्विमर आहेत, चांगले कबड्डीपटूसुद्धा आहेत, चांगले ॲथलीट आहेत. आणि तुमचं कसं मार्गदर्शन राहिलं याला शार्दूलला? माझं तसं मार्गदर्शन जास्त मी काही हे करत नाही, प्रॅक्टिस वगैरे त्याची आईच बघते. मी फक्त त्याला सपोर्ट करतो याच्यामध्ये. ओके. आणि याच्यापुढे तुमचा काय प्रयत्न असेल? आता त्याने करंजा तर कंप्लीट केले, या पुढचं काय उद्दिष्ट किंवा काय ध्येय असेल? आता पुढचं ध्येय म्हणजे त्याला स्वतःला शार्दूलला धरमतर ते परत गेट ऑफ इंडिया करायचे आहे. ओके. ते साधारणतः किती अंतर असणार आहे? 36 किलोमीटर. 36 किलोमीटर म्हणजे दुप्पट अंतर. आताचं हे 18 किलोमीटर होतं, त्याच्या दुप्पट. नक्कीच त्याचा चांगला त्याला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि तुम्हालासुद्धा शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. आता आपल्यासोबत शार्दूलचे प्रशिक्षक आहेत हितेशदादा भोईर. हे स्वतः एक चांगले स्विमर आहेत आणि ते स्वतः आपला परिचय देतील. मी हितेश भोईर उरण नगरपालिकेच्या स्विमिंग पूलवर कोचिंग करतो आहे. शार्दूलने मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मला सांगितलं की मला सर लाँग डिस्टन्स इव्हेंट करायचा आहे. त्याच्या अगोदर आम्ही शॉर्ट डिस्टन्सवरच तयारी करत होतो, पण 1.5 महिन्यात त्यांनी एवढी काही मेहनत घेतली की त्याने आमचं टार्गेटच होतं की 6 तासात आपला इव्हेंट फिनिश झाला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याने 6 तास 21 मिनटं घेतली. तर टार्गेटच्या जवळपासच राहिला, पण जेवढा लांब पण नाही गेला की 7 तास 8 तास असा नाही गेला, पण चांगला अचीव केला त्याने टार्गेट हा. तुमचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याला, कारण की कुठलीही स्पर्धा असो किंवा कुठलेही क्षेत्र असो, गुरुशिवाय पर्याय नसतो कोणत्याही शिष्याला. तर तुम्हीसुद्धा चांगली मेहनत घेतली त्याच्यामागे दिसते. आता मात्र शार्दूलने 18 किलोमीटरचं अंतर त्याने पार पाडले. आता पुढे त्याचं भविष्यात असं लक्ष आहे की धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया असं, म्हणजे मी ऐकलं की तब्बल 36 किलोमीटर आहे ते अंतर. तर यामागे जर तुमचं कसं म्हणजे तयारी असेल? त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी मी त्याच्याकडनं काढून घेण्याची प्रयत्न करेन. आणि 36 किलोमीटर तो जे इव्हेंट आहे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे प्रॅक्टिस केल्यानंतर तो आरामात कंप्लीट करेल, ही मला खात्री आहे त्याच्यावर. जर कोणत्या ॲथलीटला जर हे स्विमिंग म्हणजे एवढ्या डिस्टन्सचं करायचं असेल तर त्याने फिजिकली कसं फिट राहिलं पाहिजे किंवा किती तास सराव केला पाहिजे किंवा काय आहार घेतला पाहिजे याचंसुद्धा आम्हाला जरा नॉलेज द्यायचं. एक तर महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस रेग्युलर झाली पाहिजे त्याची. आपण 1 दिवस प्रॅक्टिस करून 4 दिवस सुट्टी नाही घेऊ शकत. तशीच स्विमिंग असा एक स्पोर्ट्स आहे की त्यातला 4 दिवस जरी सुट्टी घेतली, वर्षभर प्रॅक्टिस करून 4 दिवस जरी सुट्टी घेतली तरी पण आपला स्टॅमिनाची लेवल कमी होतं. ओके. असं आहे. आणि त्याच्यासोबत डाईट हा खूप महत्त्वाचा आहे. आपला जो रेग्युलर रुटीन आहे तो पण महत्त्वाचा आहे की आपण किती वेळ झोप घेतो आहे, किती वेळ वर्कआउट करतो आहे आणि किती आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वेळ देतो आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि मला एक महत्त्वाचं विचारायचं की आपण जेव्हा पाहिलं की जेव्हा आपण ONGC जवळ आलो होतो त्यावेळी पाण्याचा प्रवाह खूप विरुद्ध दिशेने जात होता आणि कदाचित आता मी तर पहिल्यांदा आलो होतो, पण मी ऑब्झर्वेशन केलं की ते पाणी त्या शार्दूलला एकाच जागी रोखून ठेवत होतं आणि ते अंतर ते चीर करून तो जात होता. तर अशा प्रकारचे जर चॅलेंज असतील तर त्याला कसं टॅकल करायचं आणि शार्दूलच्या या टॅकलला कसं तुम्ही ट्रेनिंग दिली होती? या अशा सिच्युएशनमध्ये आपली मेंटल सिच्युएशन काय आहे त्याच्यावर, मेंटॅलिटी काय आहे त्याच्यावर डिपेंड करते. आणि हा लाँग डिस्टन्स म्हटल्यानंतर हा एक मेंटली गेम आहे. आपण बोलतो ना एक 100 मीटर रनिंग करणं इझी आहे, कोणीही करेल, पण त्याच 42 जो मॅरेथॉन आहे 42.2 ती मॅरेथॉन रन करण्यासाठी आपल्याला फिजिकली आणि मेंटली जसं टफ राहावं लागतं तसंच सेम हा स्विमिंगचा आहे. 50 मीटर कोणीही करू शकतो, झोपेतनं उठून आलो 50 मीटर स्विम करू शकतो, पण जेव्हा लाँग डिस्टन्सचा येतो तेव्हा आपल्याला फिजिकली आणि मेंटली दोन्ही याच्यात कंडिशनमध्ये फिट राहावं लागतं. खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत आणि हे होते शार्दूलचे प्रशिक्षक. तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चालेल. तर आता आपल्यासोबत ज्याने हे तब्बल 18 किलोमीटरचं अंतर 6 तासामध्ये पार केलं असा 11 वर्षाचा अवघा शार्दूल आपल्यासोबत आहे. शार्दूल, तुला कसं वाटतंय हे अंतर पार पडलं तर? चांगलं वाटतंय, मला करायचं होतं. ओके. तुझं स्वप्न होते? हां. ओके. आता पुढचं लक्ष तुझं काय असणार आहे? आता हे 18 किलोमीटर पार पाडलंस करंजा ते गेटवे ऑफ इंडिया, पुढचं तुझं काय लक्ष असणार आहे? पुढं आता मला जाऊन नॅशनल खेळायचं आहे. नॅशनल खेळायचं आहे. ओके. खूप खूप तुला शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. आणि तुला अजून कोणी काही मंजूर केले का तुझा? मी असं ऐकलं की तुझ्या मामाने तुला काहीतरी कबूल केलं होतं की तू हे कंप्लीट केलंस तर मामाकडून काय तुला गिफ्ट देण्यात येईल, तर काय तू मामाकडून अपेक्षा ठेवली होतीस? मॉलला नेणार. मॉलला नेणार आणि काय करणार? गेमिंग. गेमिंगसाठी, दुसरं काय नाही? ओके ओके, चालेल.
खूप मेहनत कर अशीच आणि भरभराटी कर आणि आपल्या गावाचं, आपल्या जांभुलटेप गावाचं, आपल्या पेण तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं नाव मोठं कर, अशी शुभेच्छा तुला. खूप खूप धन्यवाद. आता आपल्यासोबत शार्दूलचा मामा आहे, छोटा बाबा आहे, रोहित आहे. रोहित, तुला कसं वाटते शार्दूलच्या यशाबद्दल? मला खूप अभिमान वाटतं आहे, खूप चांगलं वाटतं आहे की त्याने आज त्याचं स्वप्न पूर्ण केलं. कारण हे त्याचं स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण करून साकारून दाखवलं. आनंदाचं क्षण याच्याशिवाय काहीच नाही माझ्यासाठी. नक्कीच. आणि शार्दूलचं सुद्धा स्वप्न आहे की पुढे भविष्यात त्याला नॅशनल खेळायचं आहे. तर मामा म्हणून तुझा त्याला कसा सपोर्ट असणार आहे? तू त्याला कसा सपोर्ट करशील भाषेला? खूप सपोर्ट असेल, तिथे जाईल तिथे माझा सपोर्ट खूप त्याला असेल. ओके, हा होता शार्दूलचा मामा रोहित. आणि अजूनसुद्धा शार्दूलचा मामा या ठिकाणी, वरुणसुद्धा आहे या ठिकाणी आणि धीरजसुद्धा आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर यायला लाजत आहेत. मात्र खूप खूप शुभेच्छा तुला. ब्लॉगचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे. आपण रिटर्न आलेले आहोत ते करंजे या ठिकाणी. गेटवेवरचा आपला सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी आटोपला आणि आपण जवळपास 45 मिनटं लागली आपल्याला बोटमधून डायरेक्ट थेट इथे करंजे इथे येण्यासाठी. तर आता आपण इथून थेट जाणार आहोत घरच्या प्रवासासाठी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.